नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे आपलं सात्विक सुगरणमध्ये. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी खास सात्विक पंचखाद्य मोदक. चला तर सुरुवात करूया. मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 टीस्पून तूप टाकते. तूप गरम झाले की आपण काजू, बदामाचे छोटे तुकडे आणि बेदाणे टाकून छान परतून घेऊया. हे भाजले की छान सुवास सुटतो आणि लगेच रंग बदलतो, तेव्हा लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवू. आता त्याच कढईमध्ये मी टाकते 1 वाटी सुके खोबरे. हे पण छान परतून घ्यायचे आहे. फार वेळ नाही, फक्त हलकासा गुलाबी रंग आला की पुरे. आता हे पण आपण प्लेटमध्ये काढून ठेवू. आता थोडेसे तूप टाकते आणि त्यामध्ये 2 टीस्पून खसखस भाजून घेते. खसखस भाजताना फार छान वास सुटतो. ही पण आपण भाजून बाजूला ठेवू. आता मुख्य घटक खजूर. मी येथे 1 वाटी खजूर बिया काढून घेतल्या आहेत. ते तुपात थोडंसं परतून घेणार आहे, त्यामुळे ते थोडे मऊसर होतात आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये छान मिसळतात. आता आपण याच्यात टाकतो खसखस, भाजलेले खोबरे, ड्रायफ्रूट, खडीसाखर आणि छान परतवून घेणार आहोत. सगळं एकत्र छान मिक्स करून घेऊया. हे सगळं मिक्स करताना खूप छान रंग आणि सुगंध येतो. मिश्रण थंड झाले की आपण ते मिक्सरमध्ये हलकं वाटून घेऊ. लक्षात ठेवा, अगदी जास्त बारीक करायचं नाही. थोडं जाडसर ठेवलं तर मोदकाला मस्त टेक्स्चर येते. आता मी एक साचा घेतला आहे. मोदकाच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून हलक्या हाताने दाबून साचा उघडायचा आणि बघा किती सुंदर दिसतो आपला पंचखाद्य मोदक. अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घ्यायचे आणि हे झाले आपले पंचखाद्य सात्विक मोदक तयार. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सात्विक सुगरणला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.